राजकारण, शेती, शिक्षण आणि गावगाडा सगळ्या बातम्यांचं एकच ठिकाण, बीड युवा मत. आपण सही करून द्या, घेऊन पुन्हा साहेबांची सही घेऊ त्याच्यावर. या. तुमच्या पातळीवर तुम्ही जमले का? आपल्या पातळीवर आपण काय घेतलं आहे ना, आले ना, बोलायला ऐका ना, बोलायला वरून बोलायला कुठं आहे बाहेर ती सीडी? हळूच्या बर का ते हे होत असतंय अचानक. तुम्ही लय वेळ वर येत खाली येताना उभे होत असते. दमानी या, हळू धरून या बाबा. दिवसभर बसलेले त्याच्यावर त्यांची सही घेऊ आणि पत्र देऊ. तुमच्यावरती बघूया सीडी हालल वरली बॅलन्स बरं का. आपण पाहू शकता विलास घुले यांचे बंधू टाकी उचललेले आहेत. त्यांना पोलीस प्रशासन खाली घेण्याचं काम करत आहेत. हे आपण पाहू शकता इथं उतरत आहेत ते. दिवसभर ते न पाणी पिता टाकी बसले होते. आता त्यांची तब्येत त्याची खालावली आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी पोलीस प्रशासन त्यांना खाली घेण्याचं काम करत आहे. या ठिकाणी बोगस पारगावचे नागरिक आलेले आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी विलास घुले बंधू पाण्याच्या टाकीहून खाली घेण्याचं काम चालू आहे. ह्या त्यांच्या आई आहेत. आहेत ना, त्यांना न्याय मिळवण्यासाठी टाकीवर उपोषण करण्याची त्यांना वेळ आली आहे. पोलीस प्रशासन त्यांना न्याय मिळवून देते की नाही हे पाहावे लागेल. सर काय सांगा, 6 तासापासून आंदोलन सुरू होतं, आता हे आंदोलन मागे घेण्यात आलं, काय आश्वासन दिलं? रमेश गुले यांनी पाण्या टाकीवर, गावातील पाण्या टाकीवर चढून आंदोलन केलं आणि त्यांना आज विनंती केली प्रशासनाच्या वतीनं. मी वरिष्ठांनी जे मला इंस्ट्रक्शन दिलं त्याप्रमाणे मी इथं आलो. त्यांना विनंती केली, समजूत काढली आम्ही, त्यानंतर गावकऱ्यांनी समजूत काढली आणि त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे त्याप्रमाणे ते निवेदन आहे ते वरिष्ठांकडे देऊन पुढील कारवाई म्हणजे होईल ती कारवाई करतो. काय काय मागण्या आहेत, कशा पद्धतीने सगळी कारवाई केली जाणार? जे काही सोशल मीडियावर बदनामीचे जे मजकूर चालू आहेत त्यांच्यावर कारवाई करायची आहे. त्यानंतर तपास व्यवस्थित करणं आणि इतर मागण्या आहेत, त्यांच्या मोक्का लावण्या मागण्या आहेत. ते वरिष्ठांसोबत शेअर करून त्याप्रमाणे कारवाई करतो. वारंवार आंदोलनाची वेळ येते गुले कुटुंबावर, पोलीस प्रशासनाकडून चालढकल होते असं देखील आरोप करतात. जो काही तपास चालू आहे तो तपास डेली जे रमेश गुले आहे आणि त्यांच्यासोबतचे इतर जे त्यांचे हे आहेत त्यांना दररोज डेली तपास काय चालू आहे ते शेअर केलं जातं. काय आरोपींच्या अटकेची मागणी केली आहे? तपास चालू आहे, त्यावर डिटेल तपास आणि त्यावर सुद्धा कारवाई होईल.